सकाळ सकाळी मी आज एवढी रडली आहे ना, आता ती कोणासाठी आणि का तर सांगते. चला पहिलं तर घरातली कामं शिवचं सगळं आवरून घेतलं, नंतर लागलो मेन कामाला. तर आम्हाला बनवायचा होता मिरचीचा मसाला. पहिल्यांदा तर मी कांदा कट करायला घेतला होता. आता तुम्हाला समजलंच असेल मी का रडले होते, भलते सलते काही विचार करत बसू नका. तर ह्या कांद्यानं मला आज रडलं होतं बरं का. तर आम्हाला बनवायचा होता मिरचीचा मसाला. आता महिना झाले मिरच्या आणून ठेवल्या होत्या, पण मुहूर्त काय लागत नव्हता. आज मंगळवारची लाईटचा प्रॉब्लेम असतो, त्यामुळे जास्त गिऱ्हाईक येत नव्हती मिरची काढायला. आता सीझन चालू झाल्यामुळे रोज मिरच्या काढायच्या चालू आहेत, पण आज आम्ही फ्री होतो म्हणताना चला आपला मसाला करून घेऊया. मी कट करूपर्यंत आईनं सगळा मसाला भाजून घेतला होता. तोपर्यंत मिरच्या पण डंकात टाकल्या होत्या बारीक करायला. आता लास्टचं एकच काम राहिलं होतं, ते म्हणजे हा लसूण सोलणे. सगळ्यात किचकट काम मसाल्यातलं हेच असतं बरं का. तर देशी लसूण असला की पटकन आवडतं, पण हा हायब्रिड लसूण होता आणि त्यात म्हणजे बाजारात नवीनच आला होता. नवीन असला की सोलायला एवढा दमवतोय ना, मला वाटलं निघून जाईल पटकन, पण मी सोलताना माझ्या नखांची पूर्ण वाट लागली होती. आता एक तर साधी सोपी पद्धत माहिती होती मला, कारण की आमच्या जे डंकात गिऱ्हाईक येतं ना, त्यांनी असं केलेलं बघितलं होतं. तर तुम्हाला याच्यापेक्षा काही सोपी पद्धत माहिती असेल तर मला सांगा कमेंटमध्ये. पीठ टाकायचं ना, असं हळूवारपणे हाणायचं, म्हणजे जास्त जोरात हाणला की चुरा होते, लसूण पाणी सुटते. असं हळूवार एकदा दोनदा केलं मी, पण लगेच एका मिनिटात लसूण पूर्ण मोकळा होतोय. आणि खरंच ही एकदम सोपी पद्धत आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. आणि वेगळी काय माहिती असेल तर सांगा मला. आता रंगपंचमी तर संपली आहे, पण आमच्या शिवची आणि पाडतीची अजून किती दिवस चालू राहते काय माहिती. तिकडं तोपर्यंत मसाला सगळा बारीक झाला होता, तयार होता. तर तुम्हाला मसाल्याबद्दल काढून देण्याबद्दल माहिती असेल तर मला कमेंट करा, मी तुम्हाला नक्की माहिती देईन. तर आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि फॉलो करा. आता भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.